म्हाडाच्या कोकण मंडळानं जवळपास 2000 घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. घरांची शोधाशोध आणि घरांच्या किमती निश्चित करण्याचं काम सध्या सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेकडनं शिक्षण रूपांतर धोरणाचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार आहे. सदर धोरणानुसार नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्यात येणार असून इंग्रजी माध्यमात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. करदात्यांच्या पैशांच्या गैरवापराचा आणि संभाव्य घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर बीएमसीनं रस्ते मार्किंगसाठीच्या थर्मोप्लास्टिक पेंटच्या 150 कोटींच्या टेंडरला रद्द केलं. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी टेंडरबाबत गंभीर आक्षेप घेतले होते. साटम यांनी महापौर रितू तावडे आणि बीएमसी आयुक्त गगराणी यांना पत्र लिहून टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका 9च्या कामाची पाहणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. यावेळी येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उन्हाळ्यातील सुट्या आणि लग्नसराईमधील गर्दीच्या मध्य रेल्वेनं प्रवाशांना मोठा दिलासा दिलाय. मध्य रेल्वेकडनं लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर आणि पुणे नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतलाय. लोकलमधला प्रवास सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडनं 15 डब्यांच्या 10 गाड्या धावणार आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा विरार आणि नालासोपारा पट्ट्यातल्या प्रवाशांना होणार आहे, कारण नव्या 15 डब्यांच्या गाड्यांपैकी निम्म्याहून अधिक गाड्या या विरार, नालासोपारा आणि भाईंदर स्थानकातून सुटणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक आहे. ठाणे ते वाशी या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रेल्वे सेवा बंद असेल. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 1:30 पासून उद्या सकाळी 6 पर्यंत ब्लॉक असेल. प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर डी लॉन्चिंगसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते दादर दरम्यान लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर आज रात्री 12 पासून उद्या सकाळी 10 पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकावर 15 डब्यांच्या लोकल थांबणे सोयीचं व्हावं या दृष्टीनं ठाणे आणि डोंबिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम हाती घेण्यात आलं. यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी अनेक लोकल रद्द राहणार आहेत. नवी मुंबईतील प्रदूषण वाढल्याची कबुली पर्यावरण विभागानं आमदार शशिकांत शिंदेंच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. या प्रकरणात 87 विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून नियमांचं पालन न करणाऱ्या 18 विकासकांचं काम बंद करण्याचे आदेश दिले. ठाण्यातील येऊरच्या जंगलाजवळ माकडावर बाणानं निशाणा करण्यात आला आहे. हा बाण स्टीलचा असून धनुर्विद्या शिकणाऱ्यांना बाण चालवल्याचा संशय पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला आहे. डोंबिवली जवळच्या धामटण गावात धक्कादायक घटना घडली आहे. एकलव्य ॲनिमल्स पेडिग्री कंपनीच्या कारखान्यात टाकण्यात आलेल्या उंदीर मारण्याच्या औषधामुळे 7 कुत्र्यांचा मृत्यू झाला असा आरोप आहे. या प्रकरणात कंपनी मालकासह त्याचा भाऊ आणि कामगाराविरोधात तक्रार नोंदवली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामधील डॉक्टरच दूषित पाण्यामुळे आजारी पडू लागले. रुग्णालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांना अपुऱ्या सुविधांमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. हॉस्टेलमध्ये झोपण्यासाठी अपुरी बेड व्यवस्था, पिण्यासाठी तसंच अंघोळीचे नळाद्वारे येणारं दूषित पाणी, विजेची अपुरी सुविधा तसंच वाढत्या चोरीच्या घटना यामुळे डॉक्टर त्रस्त झाले. महावितरणनं वीज बिल थकवलेल्या ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यात भांडूपमध्ये 1,05,000 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला. आरटीई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांचे अनुदान थकवले. राज्य सरकारनं गेल्या 12 वर्षात शाळांचं 3,000 कोटींचं अनुदान थकवलं. यामुळे या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचं समोर आलेलं आहे. महसूल वाढीसाठी एसटी महामंडळानं आता इंधन विक्री आणि जाहिरात क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतलाय. फेब्रुवारी 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात एसटीला 750 कोटींचा तोटा झाला. हा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळ पीपीपी तत्वावर राज्यातल्या 100 ते 110 ठिकाणी मल्टी मोडल इंधन पंप उभारणार आहे. कल्याणच्या आग्रा रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. आग्रा रोड इथं खरेदीला आलेल्या नागरिकांनी रस्त्याचं वाहन पार्किंग केल्यानं भिवंडीला जाणाऱ्या रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान बेशिस्त कार चालकांवर कारवाई करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कल्याणमध्ये एका दुचाकी चोराला अटक करण्यात आली आहे. आरोपीने आतापर्यंत चोरलेल्या 4 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईच्या मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी NY थिएटरमध्ये घुसून जोरदार राडा घातला. चित्रपट पाहायला आलेल्या व्यक्तीशी थिएटर कर्मचाऱ्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की कर्मचाऱ्याकडनं ग्राहकांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते थिएटरमध्ये आले. कर्मचाऱ्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांना इशारा दिलाय. भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांना किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजय पाटील आहे, असा दावा त्यांनी केला आहे. बदलापुरातील अनेक लहान हॉटेल व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले. मात्र शहरातील मोठ्या हॉटेल्सना व्यावसायिक सिलेंडर दिले जात असल्याचा आरोप लहान हॉटेल व्यावसायिकांनी केला. त्यामुळे शासनानं सिलेंडरचा काळा बाजार रोखावा अशी मागणी केली. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमतीत आलेल्या तेजीचा फटका भारतीय उद्योगांना बसणार आहे. उद्योग, टेलिकॉम टॉवर्स, व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या प्रीमियम किंवा उच्च दर्जाच्या पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपये तर औद्योगिक वापरासाठीच्या बल्क डिझेलच्या दरात सुमारे 22 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाला आखाती देशातल्या युद्धाचा फटका बसलाय. खनिज तेल उद्योगातून इथिलीन, प्रोपिलीन सारखे उपपदार्थ मिळतात, ज्यातून प्रामुख्यानं पॅकिंग प्लास्टिक तयार केलं जातं. मात्र युद्धामुळे खनिज तेल आयातीत मोठी घट झाल्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकिंगच्या प्लास्टिकचा तुटवडा निर्माण झाला. कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास 5 ते 6 महिन्यांपूर्वीच पूर्ण झाला होता. मात्र सरकारनं हे प्रकरण दाबल्याचा आरोप शिवसेना युबीटीचे नेते माजी आमदार वैभव नाईकांनी केला. सत्ताधारी पक्षातले काही नेते भोंदूबाबाशी संबंधित आहेत. लोकांमध्ये असंतोष निर्माण होणे यासाठी निवडणुकानंतर हे प्रकरण बाहेर काढल्याचं नाईकांनी म्हटलंय. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरून पोस्ट केली. ज्या शिडीने वर गेले त्या शिडीने खाली शेवटी कर्म, म्हणून जास्त उडायचं नसतं, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. रुपाली चाकणकरांनी आम्हाला नोटीस पाठवण्याचा विचार सोडून आपल्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याचा विचार करावा, असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला. सोबतच राजीनाम्यानंतर चाकणकरांनी दिलेलं स्पष्टीकरण केविलवाणी धडपड होती, असा टोला त्यांनी लगावला आहे. भोंदूबाबाच्या मंत्र्यांना फडणवीसांनी बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी संजय राऊतांनी केली. सरकार उठवण्यासाठी विधी सुरू होते म्हणून धाडी टाकल्याचा दावा राऊतांनी केला. या प्रकरणात चाकणकरांचा बळी घेतला, मात्र मोठ्या माशांचं काय, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. भोंदू खरात प्रकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार, असं वक्तव्य त्यांनी केलं. भोंदूबाबासह भोंदू भक्तांवर देखील कारवाई करा, अशी मागणी ठाकरेंनी केली. खरात चाकणकर प्रकरणाच्या नंतर राष्ट्रवादीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच रुपाली चाकणकर यांना इतके दिवस पक्षामध्ये पाठीशी घालत होते, असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरेंनी झी 24 तासशी बोलताना केलेला आहे. सुनील तटकरे आमचे बॉस नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.